तरुण तुलसीमालां कंधरं कंचनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू दुसरी चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदि कामोदि वक्त्रम खळानिशवादापनोदार्ह दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता पुनीत केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी संग्या पुलिया दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे अशुभ त्या पुढे शुभ होनी ठाके प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अखंड संजीवन समाधीस्थ साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे विश्वमुनी ज्ञानोबा यांच्या समाधी वास्तव्याने परम पावन पुलकित या अलंकापूर क्षेत्रामध्ये आज गुढीपाडव्याच्या नूतन वर्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगाने प्राप्त झालेली नैमित्तिक स्वरूपाची कीर्तन सेवा आणि या सेवेकरिता उपस्थित आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला अभंग वारकरी संप्रदायिक मंदिराच्या कलशस्थानी विराजित वैराग्य रागरसिक जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबा यांच्या गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा एक महत्त्वाचा अभंग असून प्रस्तुत अभंगातून विष्णुदासांच्या अर्थात वैष्णवांच्या संगतीनं कोणकोणत्या घटकावर काय काय परिणाम झाला याचा विचार तुकोबाराय सांगतात. विठ्ठल अभंगावर विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं फार महत्वाचं आहे. तसा आजचा दिवसच अत्यंत महत्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे की आजच्या दिवसाला एक अनेक महत्वाच्या पर्वकालाचा समूह एकत्रित आलेला आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात, सर्व तीर्थांचा संघात जर एकत्र आला तर तेव्हा कुंभमेळा भरतो. श्लोक सर्व तीर्थ संघात आला श्री गीते गंगेयात, जे अर्जुन सिंहस्थ झाला म्हणून, पण तेव्हा सिंहस्थ पर्वणी यावे लागते.
कालच महत्वाचं स्नान झालंय बघा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाशिवरात्रीच्या नंतर एक स्नान झालं. अमावस्याला कुंभमेळ्यामध्ये स्नानाला फार महत्व असतं आणि कालही थोडी अमावस्या होते. आपल्याकडे असं आहे की सूर्योदयाच्या वेळेस जी तिथी असते ती दिवसभर मान्य केली जाते. वास्तविक अमावस्या फक्त 8 वाजेपर्यंत होते सकाळी, पण तरी सुद्धा काल आपण प्रतिपदा नाही केली. आज विठ्ठल विठ्ठल. आजच्या पर्व काळाला फार महत्व आहे. का पर्व काळ आहे आजचा? आज गुढीपाडवा आहे. पण या गुढीपाडव्याच्या पाठीमागे ज्या अनेक महत्वाच्या घटना आहेत त्यांचा एक जाता जाता थोडासा उल्लेख करतो. ते वाक्याचं कर्तव्य आहे. तसं आपल्या समोर जास्त काही सांगावा असा माझा अधिकार नाही, कारण ही सगळी मंडळी कीर्तन करणारी आहे. म्हणजे मग आज का खाली बसली? नवीन काहीतरी भेटल. विठ्ठल गुढीपाडव्याचं पहिलं महत्व सांगायचं ठरलं तर ब्रह्मदेवाने आजच्या स्थितीला या सृष्टीच्या उत्पत्तीला प्रारंभ केला. पाडवा पहिल्यांदा प्रारंभ आज केला. कोणतं नगर निर्माण केलं? प्रतिष्ठान, पैठण. सृष्टीच्या प्रवाहामध्ये प्रतिष्ठान नावाचं नगर, पैठण, याचा पहिला क्रमांक आहे. त्या नगराची प्रतिष्ठापना केली आजच्या दिवशी, म्हणून त्याला प्रतिष्ठान असं म्हणतात. विठ्ठल पाहिलं तर गुढीपाडवा म्हणजे काय आहे? या संबंध सृष्टीचा वाढदिवसच आहे आज. कारण ब्रह्मदेवाने निर्माण केलं तो आजचा दिवस आहे. सृष्टीचा काय आहे? वाढदिवस. आणि खरं असं आहे याच दिवसाला नवीन वर्षाची प्रारंभ घटना आपल्याकडे साजरी केली जाते. आपलं नवीन वर्ष असं आहे निसर्ग सुद्धा स्वागत करते. पाश्चिमात्यांचा असं नाही, तेव्हा निसर्ग स्वागत नाही करत, पाठिंबा काढून घेते. विठ्ठल कारण पाश्चिमात्यांचं 1 जानेवारी नवीन वर्ष प्रारंभ होतं. सगळ्या झाडाला गळती लागते, पानगळ होते बघा, निसर्गाकडे बघावं असं वाटत नाही. पण आपलं मात्र नवीन वर्ष असं आहे सगळीकडे ऋतुवसंताचा दिवस, वसंताचं आगमन झालेलं आहे. अर्थात नवीन वर्ष निसर्ग सुद्धा साजरा करतो. ही पहिली घटना. आणखीन काही घटना सांगता येईल आपल्याला. आज शालिवाहन शके 1943चा प्रारंभ आहे. माझ्या लक्षात नव्हतं म्हणून मागाशी मोबाईलमध्ये बघितलं. खरं सांगाल का हरकत आहे? विठ्ठल 43 किंवा 43 या संबंधाने संशय होता म्हणून तो बघितला. खरं तर असं आहे की इसवी सणाची कालगणना 2021 आहे आणि शालिवाहन शके किती आहे? 1943. जवळपास 78,000 वर्षाचा गॅप आहे मध्यंतरी. म्हणजे शालिवाहन शके 78 वर्षाने मागे आहे. म्हणजेच आपली कालगणना इंग्रजांच्या पेक्षा 78 वर्षांनी मागे आहे असं म्हणू नका. कारण काही फक्त शालिवाहनाची कालगणना आहे, विक्रमाची कोण सांगणार? कारण शालिवाहन राजा होऊन गेला तेव्हा त्या राजाने जेव्हा वर्षाची परंपरा मोजण्याकरता प्रारंभ केला त्या कालगणनेला म्हणतात शालिवाहन शके. तो आहे 1943. इसवी सन आहे 2021 आणि याच्याही अगोदर एक विक्रम राजा होऊन गेला भारतामध्ये. त्या विक्रम राजाने सुद्धा एक शक परंपरा लावली. तो जवळपास 5,000 वर्षाच्या पुढे आहे. विठ्ठल महत्वाची घटना ही आहे आजच्या पाडव्याच्या दिवशी. तिसरी महत्वाची घटना सांगायची ठरलं तर या महाराष्ट्र प्रांतामध्ये विविध भागामध्ये असलेले साधक रूपी भ्रमर, या भ्रमराला आपल्याकडे खेचून आणण्याचं सामर्थ्य ज्या वारकरी शिक्षण रूपी कमलाकडे आहे त्या संस्थेचा सुद्धा आज काय आहे? वर्धापन दिनच आहे. विठ्ठल विठ्ठल. साधक रूपाने नवीन जन्म देणारी वारकरी शिक्षण संस्था इथं सुद्धा आज 102 क्रमांकाचा काय आहे? वर्धापन दिवस आहे. हा तिसरा महत्वाचा पर्वकाळ त्रिवेणी संगमाचा आहे. आणि या सगळ्या संगमामध्ये परमवंदनीय, प्रातस्मरणीय, पूजनीय, वंदनीय भगवान श्री ज्ञानोबा यांच्या लाडक्या भगिनी आदिशक्ती मुक्ताई माता यांचे अत्यंत निष्ठावान असणारे वारकरी वैकुंठवासी श्री वासुदेव महाराज बारड यांचं हे 8वं पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने मला ही कीर्तन सेवा प्राप्त झाली, ज्यांच्या माध्यमातून मला ही सेवा मिळाली अशी परमवंदनीय
सर्वांचे आपले आवडते असणारे नंदकिशोर दादा असतील, इकडे हनुमान दादा आहे, 2 दादा आहे, त्यामुळे घाबरण्याचं काम नाही. साथ करणारे हरिभक्ती परायण ज्येष्ठ गुरुबंधू माऊली महाराज आहेत, इकडे प्रमोद महाराज, बरोबर, प्रशांत महाराज शिंदे आहेत. आणि ज्ञानोबारांची सेवा करत असताना ज्ञानेश्वरी कंठस्थ करणारे, जगद्गुरु तुकोबारांची सेवा वाङ्मयीन करत असताना गाथा कंठस्थ करणारे अनेक या ठिकाणी गुरुबंधू मंडळी आहेत. आपल्या सर्वांचं समाधान माझ्याकडून होईलच असं मी सांगू शकत नाही, पण तरी मात्र प्रयत्न करतो. तत्पूर्वी सर्वांच्या चरणी एकदा साष्टांगाभिवादन, सेवेला प्रारंभ. मस्तक माझा या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी मनोभावे साष्टांगाभिवादन करून जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करूया. तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगाच्या निमित्ताने आपल्याला एका महापुरुषांचं पुण्यस्मरण साजरं करायचं आहे. पुढे या, पण अंतर सांभाळून या. विठ्ठल एका साधनानिष्ठ असणाऱ्या महात्म्यांचं आपल्याला पुण्यस्मरण करायचं आहे. ज्यांचं पुण्यस्मरण आपण करणार आहोत त्यांच्या चरित्राविषयी किंवा चारित्र्याविषयी आपल्याला जास्त परिचय नाही. तसा तर महात्मा हा सगळ्या जगाला कळतच नाही. तुकोबारा म्हणतात, महात्मा कळण्याकरता एखादा व्यक्ती विद्वान झाला चालत नाही, शाब्दिक झाला चालत नाही, पंडित झाला तरी चालत नाही. महात्मा कळण्याकरता स्वतः अंगाने महात्मा व्हावं लागतं, तर येच महिमा. शब्द फार गोड आहे. तरी महिमा नाही कळो नाही, तरीच चकार वापरलाय बघा. तरच आपल्याला संतांचा महिमान कळेल. केव्हा? अंगे व्हावे जे आपण, जेव्हा आपण स्वतः संत होतो तेव्हा दुसऱ्या संतांच्या विषयी आपण जाणू शकतो. साधक झाल्याशिवाय साधकत्व काय असतं हे कुणाला कळू शकत नाही. एरवी सामान्य माणसं साधकाला सुद्धा सामान्यच पाहतात. पैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीचे, एरवी निर्धारिता निजे सोय जयाची. सामान्य दृष्टिकोनातून पाहिलं तर सामान्य लोकांना साधक सुद्धा सामान्यच वाटतोय. हे त्यांचा सामान्यपणा आहे. व्यवहारात गंमत अशी आहे,
जो खरा साधक असतो त्याला बाकीचे लोक सामान्य समजतात आणि जो साधक डॅशिंग असेल त्याला महंत समजतात. याच्या त्या दृष्टीचा हा फरक आहे. महात्मा कोणालाही महात्मा झाल्याशिवाय कळू शकत नाही. ज्यांचं पुण्यस्मरण आपल्याला करायचं आहे त्यांच्याविषयी आपल्याला जास्त माहिती नाही. पण माहिती नाही म्हणजे ऐकलं नाही असंही नाही बरं का. गुरुवर्य दादांच्या मुखातून आणि परमवंदनीय असणारे डॉक्टर साहेब किंवा डॉक्टर ताई यांच्या मुखातून बाबांच्या संबंधाने मी बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत. एक दोन गोष्टीचा उल्लेख करतो आणि पुढे जातो. महात्मा प्रामुख्याने संसारामध्ये अनासक्त असतो. संसाराच्या विषयी संसारातले माणसं तो आमचा आहे असं म्हणतात, परंतु महात्मा संसारिक कोणत्याही पदार्थाला व्यक्तीला माझं म्हणत नाही. ज्ञानोबाराय महात्म्याच्या अंतकणातली संसारातली आसक्ती किंवा स्नेह प्रेम कसं निघून जातं याकरता गुण उदाहरण देतात. ज्ञानोबाराय म्हणतात, एखाद्या झाडाला जर परिपक्व फळ लागलं तर ते परिपक्व झालेलं फळ देठाला धरत नाही आणि देठ सुद्धा परिपक्व झालेल्या फळाला धरत नाही. परिपाकाची वेळे फळ देठे ना देठ फळे न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. ज्याप्रमाणे एखादं परिपक्व फळ देठाला धरत नाही आणि देठ सुद्धा त्या फळाला धरत नाही तसा महात्मा असतो. जो महात्मा झाला तो संसाराला पकडत नाही आणि संसारातले माणसं त्याला पकडत नाही, सोडून देतात. वैकुंठवासी वासुदेव महाराज बारड आहे, पुण्यस्मरण ज्यांचा आपण करतो आहे, त्यांच्या अंतकणातला सुद्धा हा भाव संसाराविषयी आसक्ती नाही. कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीच्या विषयी प्रेम नाही. न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र अनासक्त भावना आहे. एकदा डोंगरे महाराजांना त्यांनी विचारलं, त्यांना डोंगरे महाराजांचा सहवास प्राप्त झाला, फार मोठं भाग्य. आणि महाराजांनी डोंगरे महाराजांना विचारलं की मला तर काही शिक्षण जास्त नाही म्हणून मी काय करावं. त्यांनी सांगितलं, तुम्ही फक्त एक पदयात्रा करू, अर्थात तुम्ही पायीवारी करा. आणि मग तेव्हापासून वासुदेव महाराजांनी मुक्ताबाईंची पायीवारी अनन्य निष्ठेप्रमाणे हे व्रत आपल्या जीवनामध्ये कायमचं धारण केलं. त्यांचं म्हणणं असं आहे, मुक्ताबाईंची जी वारी करत नाही ना ते खऱ्या अर्थाने वारकरीच नाही. कारण ज्ञानोबारांचं अत्यंत प्रेम कोणावर आहे? आपल्या भगिनी मुक्ताई माता. आणि जे मुक्ताईची वारी करू शकत नाही त्यांनी वारकरी म्हणू नये. दुसरं वैशिष्ट्य त्यांचं आहे की वारीचं व्रत त्यांनी आपल्या जीवनामध्ये कायम धारण केलं. आणि तिसरी एक महत्वाची घटना अशी आहे, कधीही पैशाचा संग्रह केला नाही. लोकांनी आपण होऊन जरी त्यांना काही धन देण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी ते मात्र साठवलं नाही. हे महापुरुष खरं धन साठवतच नाही. साठवण्यामध्ये त्रास फार असतो बरं का. अर्थानाम अर्जने क्लेशस तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम विगर्थान क्लेशकारिणः श्लोक वजनात म्हणता येतो. विठ्ठल संग्रह सोडणं एवढं सोपं नाही. संग्रह सोडायचं म्हणल्यानंतर कधी कधी जीवही निघून जातो. त्या लोभियांचं ज्ञानोबा उदाहरण देतात ना, लोभियाचे मन जैसे जीव जावो परिनुमसे ठेविला ठावो. जीव जाण्याचाही प्रसंग येतो पण संग्रह मात्र सोडण्याची अपेक्षा करत नाही आणि संग्रह मनुष्याला त्रासच देतो. एकनाथी भागवतामध्ये दत्तात्रयाने 24 गुरु केले. ते 24 गुरु करत असताना त्यांनी एका मधमाशीला सुद्धा गुरु म्हणून स्वीकारलं. ज्याला शिष्यत्व बाणवता येतं, जीवनामध्ये अंगी बाणवता येतं, तो व्यक्ती आयुष्यभर काही ना काही शिकत असतो. शिष्यत्व कायम असावं, कोणाकडून काही ना काही शिकता येतं. अहो, पिंगला नावाच्या एका स्त्रीकडून सुद्धा आचार्यत्व घेता येतं. याला काही नजर असेल. अवधूतांनी त्या लहान मुलाला सुद्धा गुरु म्हणून स्वीकारलं आणि आपण एखाद्याला म्हटलं होतं तुम्हाला शिकू नको, त्यांनी गुरु म्हणून स्वीकारलं. कशा करता? साधकाने आपल्या जीवनामध्ये सायंकाळचा उद्याचा विचार करू नये. सायंतनम शोस्तनम वा न स्मरणीत भिक्षुक. हा भिक्षुक माणसाने सायंकाळी काय मिळेल आणि उद्याच्याला काय मिळेल याच्या करता संग्रह करू नये. विठ्ठला विठ्ठला
आपल्या जीवनामध्ये मधमाशीला गुरु केलं का? सायंतानम श्वस्तानम, श्वस्तानम म्हणजे उद्यासाठी, सायंतानम सायंकाळच्यासाठी. आज दुपारी आपल्याला मिळालं ना तेवढ्यात समाधान राहावं. हे सायंकाळी ठेवून द्या, वाटा काढून ठेवा, चालत नाही. विठाला विठाला. कारण जर तसा विचार केला आणि संग्रह केला तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, सहतेन विनश्यती. तो मनुष्य संग्रह केलेल्या पदार्थास बरोबर नष्ट होतो. अवधूताने बघितलं, हजारो असणाऱ्या फुलातून मकरंद कणाचं सेवन करायचं, ते गोळा करायचा आणि आपल्या मधाच्या पोळ्यामध्ये साठवून ठेवायचं. आणि कोणीतरी येतो, गुरुवारी मारुतीबाबांच्या भाषेत सांगू का, कोणीतरी उपटसुंब येतो आणि त्या असणाऱ्या मधमाशांचं पोळं झाडतो. मधमाशांना काहीच मिळत नाही. वास्तविक त्यांना जे कौशल्य आहे मध संग्रह करायचं, जगात कोणाकडे नाही, पण केलेला संग्रह त्यांच्या नाशाला कारण ठरला. म्हणून साधकाने संग्रहाच्या भानगडीत पडू नये, संग्रह करू नये. आणि असं जीवनच वैकुंठवासी वासुदेव महाराजांचं होतं. संग्रह त्याने आपल्या जीवनामध्ये कधी केलाच नाही. संग्रह मनुष्याला त्रास देतो. विचार परिक्रमा करत असताना एका नर्मदेच्या काठावर आमचा मुक्काम, एका महात्म्याच्या त्या झोपडीमध्ये एक मुक्काम झाला. लाल बाबा की कुटिया, जबरदस्त महात्मा, एकदम प्रसन्न. ते आम्ही जेवायला बसलो तर त्यांनी सांगितलं, जल्दी जल्दी भोजन करो. ते हिंदीमधून बोलले, जेवढं पाहिजे तेवढं घ्या आणि हा उद्या काय होईल याचा विचार करू नका. फकीर कल की फिकीर नाही करता. विठ्ठला विठ्ठला. संग्रह नाही तो व्यक्ती प्रसन्न असतो. आणि संग्रह असेल तर मनुष्याला काळजी असते. अनाग्रही जीवन असावं, कोणत्या बाबतीत आग्रह नसावा, संग्रह नसावा, आसक्ती कोणाची नसावी. आणि असं जे जीवन असतं तेच जीवन आपल्याकरता वंदनीय असतं, प्रातस्मरणीय असतं. म्हणून अशा एका दिव्य महापुरुषांचा आपण पुण्यस्मरण करतो आहे. या निमित्ताने जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपण घेतला आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय विष्णू दासाचं अर्थात वैष्णवांचं वर्णन करतात. आणि वैष्णवांच्या संगतीचा अनेक घटकावर होणारा जो परिणाम आहे त्या परिणामाचे विशदीकरण करतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विष्णुदास आपल्या संगतीनं अनेक घटकावर परिणाम करतात. संघाचा काय काय परिणाम होतो या परिणामाचं स्पष्टीकरण या अभंगातून आलेलं आहे. वास्तविक संघाचाच विचार केला तर संत वाङ्मयामध्ये काही वचनं अशी आहेत की ती सांगतात संघ करू नका. आणि त्याच संत वाङ्मयामध्ये अशी काही काही वचनं आहे की संघ केल्याशिवाय राहू नका. आपण काय करायचं? समन्वय साधायचा. विचार अन्य शास्त्रामध्ये एखादं वचन विरुद्ध असेल, दुसऱ्या शास्त्रामध्ये एखादं वचन विरुद्ध असेल, ते संघ जर केला ना तर कसा हानिकारक आहे. संघ काय करतो यावर अवलंबून आहे. संघ जर मोबाईलचा चांगला केला तर कीर्तन रेकॉर्डिंग आहे आणि वेगळा केला तर ऑनलाईन चॅटिंग आहे. संघ करावा का न करावा, एका शास्त्रामध्ये दोन प्रकारची विरुद्ध वचन आपल्याला ऐकायला भेटतात. विस्तार जास्त करायचा नाही. नारद महर्षींचं भक्ती सूत्र आहे. भक्ती कोणाला प्राप्त होते? या संगम त्याच्याती. नारद महर्षी असं म्हणतात, जे संघाचा परित्याग करताना त्यांना मात्र भक्ती प्राप्त होते. संघाचा परित्याग सांगतात बरं का. आणि दुसरीकडे सांगतात संघ केला पाहिजे. यो महानुभावम सेवते, जो महापुरुषांची सेवा करतो, संगती करतो, त्याला भक्ती प्राप्त होते. आणि एकीकडे सांगतात संघ केला तर भक्ती मिळतच नाही, संघ सोडावा लागतो. नेमकं आपण काय करावं? आपण मधला मार्ग विचारावा. कोणत्याही शास्त्रकाराचं मत पाहत असताना त्या पाठीमागे तात्पर्य पाहणं फार महत्वाचं असतं. एखादा व्यक्ती कोणत्या प्रसंगाला काय बोलला शब्द ध्यानात ठेवू नका. शब्द जर तुम्हाला कळाला तर शब्दार्थ कळू शकतो, भावार्थ कळणार नाही. आणि भावार्थ बघितला तर अभिप्राय कळतो. विठ्ठल विठ्ठल. नारद महर्षी असं म्हणतात की संघाचाही परित्याग करा
आणि दुसरीकडे म्हणतात संघ करा. त्यांचं तात्पर्य आपण काढलं पाहिजे. जो संघ उत्कर्षाला कारण आहे तो करा आणि जो संघ अधोगतीला कारण आहे त्याचा परित्याग करा. तुकोबाला सांगतात पतन उद्धार संघाचा महिमा आहे पतन उद्धार. संघाचा महिमा उद्धारही आहे आणि संघाचा महिमा पतन सुद्धा आहे. मग काय करावं? त्या जावे अधमा, ज्या अधमाच्या संगतीने पतन होईल त्याचा परित्याग करा आणि ज्या संघाच्या महिमेने आपला उद्धार होईल संत सेवी त्यांचं आपण सेवन करा. संघ व्यक्तीने केला तर चांगलाच करावा, नाही तर संघ करूच नाही. आणि संघ जर खतरनाक असेल भयानक तर तो अधपतनाला कसा कारण ठरतो. त्यापेक्षा मनुष्याने एकटं राहावं, संगतीत राहू नये. भागवतामध्ये गुण उदाहरण आलंय सांगतो. संघाचा प्रकार आहे. वासनेचा संघ झाला तर तपाने संपन्न असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा जन्म धारण करावा लागतो. जर संघ चांगला मिळाला नाही ना त्यापेक्षा एकटं राहावं. एक अवधूतांचं उदाहरण आठवलं म्हणून सांगतो आहे. दत्तात्रय अवधूत भगवान एका गावातून चालले होते. आता गावातून जायचं म्हणजे जास्त वेळ थांबायचं नाही. 7 दिवस तर नाहीच नाही. झालं तर 2 ते 3 तास. 2 तास कशाचे कार्यक्रमाचे, 1 तास परिचय विठारा. एखाद्या गावामध्ये जास्त वेळ राहिलं ना आसक्ती निर्माण होते. जास्त वेळ राहायचं नाही. भिक्षाटन करून आपण जीवन आपलं साजरं करायचं आहे. ते गावात चालले. गावातून जात असताना एका घरावर त्यांची नजर पडली. मी सांगितलं तुम्हाला शिष्यत्व आहे. जगाला गुरुत्व म्हणून स्वीकारलं. जो जो जयाचा घेतला मी गुण तो तो गुरु मी केला जा. गुरुसे आल्या पारपण जग संपूर्ण गुरु दिसे. सगळं जग आपल्या करता गुरु आहे. अवधूताने एका घराकडे पाहिलं. असं दिसलं त्यांना एका घरामध्ये एका कुमारिका कन्येला जिचा विवाह ठरलेला आहे, अजून लग्न झालं नाही, त्याला वांग निश्चय असं म्हणतात. वाणीचा निश्चय झालेला आहे म्हणजे लग्न ठरलं, पण अजून काही विवाह सोहळा पार पडला नाही. आणि अशा एका कुमारिका कन्येला तिचे आई वडील घरामध्ये एकटे ठेवून कुळदेवतेची यात्रा करण्याकरता निघून गेले. आता लग्न वांगनिश्चय झालेला आहे ते खात्री करण्याकरता आणि मुलीचं वागणं आचरण कसं आहे हे पाहण्याकरता तरुण नाही म्हातारे माणसं आले. विठ्ठल विठ्ठल. निरीक्षण असं आहे जी जी लग्न म्हाताऱ्या माणसांनी जोडली त्यांचे काय वेडिंग झाले.
म्हणजे जोडलीच ती. आणि जी कॉलेजमध्ये जोडल्या गेली तिचा घटस्फोट. विठाला जुनी माणसं फार हुशार होते, विस्तार करत नाही. आता एखादं उदाहरण सांगितलं असतं, पण उदाहरण किती सांगावे, त्यामुळे जास्त सांगणार नाही. जुनी माणसं चालणाऱ्या पावलावरून मी तर असं ऐकलं आहे की एक मुलगा त्याला पाहण्याकरता जुनी माणसं आली. आता मुलगा कसा वागतो आहे, त्याने बादलीभर पाणी त्याच्या समोर ठेवलं हातपाय धुण्याकरता. म्हणे बादलीभर पाण्यातून काय कळतं, जर तो कमी पाण्यामध्ये हातपाय चांगले स्वच्छ धुत असेल तर समजून घ्यावा काटकसर करणार आहे. आणि सगळ्या पाण्यामध्ये फक्त चेहराच धुतो आहे तर समजून घ्या उधळखोर आहे. विठाला आता कदाचित या परीक्षेत तुम्ही पास व्हाल, पण अशा बऱ्याच परीक्षा असतात. एकच परीक्षा मी तुम्हाला सांगितली आहे. जुनी माणसं तो वांगनिश्चय करण्याकरता आली. आल्यानंतर घराच्या दरवाजावर असणारी कडी वाजवली. मुलीच्या लक्षात आलं ब्राह्मण मंडळी आपल्या घरी आलेली आहेत. ते समोर गेली नाही, मर्यादा आहे ना, मर्यादेचा काळ आहे. ते दरवाजातून समोर न जाता खिडकीमधून तिने आसनं, पाहुणचारा करता जल, त्यानंतर काही अक्षता, फूल समर्पण केले. त्या लोकांनी लक्षात ठेवलं ज्या अर्थी खिडकीतून ही आसनं आपल्याकडे आली आहेत याचा अर्थ घरात मुलगी एकटीच आहे. सहज विचारलं आईवडील कधी येणार आहे, कुळदेवची ती यात्रा आहे, यात्रा आटोपून लगेच घरी येतील. पण मुली हुशार असतात, आपल्या आईवडिलांचं नाव जाऊ नये याची काळजी मुली घेतात, त्या काळच्या घेत होत्या. विठ्ठल पाहुणे मंडळी आपल्या घरी आली आहेत, आपल्या आईवडिलांना येण्याकरता उशीर लागेल आणि यांच्या स्वयंपाकाकरता जर उशीर झाला तर आमचं दारिद्र्य उघडं पडेल. आणि आपल्या घराची अब्रू जाऊ नये याकरता ती मुलगी अतिशय पाठीमागच्या घरामध्ये गेली आणि त्या मुलीने साळी काढण्याकरता प्रारंभ केला. साळी म्हणजे काय, असा तांदूळ की ज्याच्यावर पाचट आहे, फोलपट आहे, फलकट आहे, असा तांदूळ किंवा साळी काढण्याकरता प्रारंभ केला. पण ते कांडण करत असताना तिच्या हातामध्ये असणारे कंकण त्यांचा आवाज होऊ लागला. तिने विचार केला मी तर मागच्या घरात आली आहे पण तरी सुद्धा बांगड्यांचा आवाज होतोय, काय करावं. आवाज कानावर पडला तर दारिद्र्य लक्षात येईल आपलं. म्हणून तिने विचार केला की सगळे बाजूला काढावे बांगड्या. पण ती विचार करते आहे जर सगळे कंकण बाजूला काढावे तर अशुभ लक्षण आहे. म्हणून तिने सगळे कंकण बाजूला काढले, दोन ठेवले. कांडणा करता प्रारंभ केला तरी आवाज होच लागला. शेवटी तिने एकच कंकण आपल्या हातामध्ये ठेवलं आणि कांडणाची क्रिया प्रारंभ केली. हे सगळं नाथ महाराजांनी पाहिलं. तिच्या मनातला भाव असा होता की कंकण जर आपण फोडावे तर अशुभ आहे. कंकण धारण कशा करता करावे, कशा करता, जरी कंकण फोडू आता तरी ते मुहूर्तीच अशुभता. शतायु हो माझा भरता न फोडी सर्वथा या हेतो. माझा असणारा पती 100 वर्षाचं आयुष्य प्राप्त करणारा असावा याकरता ते कंकण फोडत नाही, हा तिचा विचार आहे. बरं कंकण बाजूला काढू नये तर आवाज येतोय, मग काय करावं. एकच कंकण तिने हातामध्ये ठेवलं. हे अवधूतांनी पाहिलं आणि त्यांच्या लक्षात असं आलं ज्या ठिकाणी फार गर्दी असते तिथं कलह होतो. दोन असेल तरी आवाज करतात, म्हणून मनुष्याने एकटा असावं. वासे बहु नाम कलहो भवेद वार्ता द्वयोरोपी एक एव चरित तस्मात कुमार्या इव कंकणः. ज्या ठिकाणी अनेक जण असतात भिन्न मताचे, बरं का, एका मताचे जर असतील एका ठिकाणी कधी कलह होणार नाही. मग एकमेका देवमुखी. विठाला विठाला अनेक जण जर असतील वासी बहुनाम कलहो भवेद वार्ता द्वयोरोपी. वारीमध्ये येणारी माणसं एका विचाराचे नसतील ना तर कलह करतात. मग दोघे जण बसले रावटीमध्ये तर वारीच्या गप्पा नाही करत, गावाकडच्या मुलाची चर्चा करतात. विठाला काय करावं, एक एव चरित तस्मात. मनुष्याने एकटंच राहावं त्या कुमारीच्या हातातल्या कंकणाप्रमाणे किंवा सापाप्रमाणे एकटं राहावं. सर्प बघितला ना तुम्ही, कधीच कोणाच्या मदतीनं चालत नाही बघा, एकटाच चालतो, एकटाच, कोणाच्या संगतीमध्ये राहत नाही. तसं साधकाने एकटं राहावं, पण केव्हा संगती जर चांगली मिळाली नाही तर. आणि जर संगती चांगली मिळाली अवश्य संघामध्ये राहावं, कारण ते उद्धाराला कारण असतं. विठाला कोणत्याही संगतीचा विचार केला तर संगतीचे दोन परिणाम होतात. एक, संगती
जर एखादा कनिष्ठ असेल तर त्याला उच्च पदाला आणते, आणि एखादा अगोदरच उच्च असेल त्याला आणखीन उच्च पद्धतीला घेऊन जाते. हा संघाचा महिमा असतो. कोणत्याही संघाचा. कल्पना करा, लोखंड आहे, जर त्याला परिसाची संगती झाली तर सोनं होईल, आणि सोन्याला जर हिऱ्याची जोड मिळाली तर तो राजाच्या मुकुटावर जाईल. संगती आपण कोणाची करतो याला फार महत्वाचं आहे. जगामध्ये सगळे संगतीचे घटक आपापल्या पद्धतीनं कार्य करतात, पण काही काही घटक असे असतात यांच्यावर कोणीच परिणाम करू शकत नाही. याच घटकांना दोषयुक्त घटक असं म्हणतात. त्यांना शुद्ध करायला गेलं तर आपल्यालाच अपवित्र येतंय. विठ्ठल. जगामध्ये पवित्र करणारे गोष्टी अनेक जरी असतील, ज्ञानोबाराय शुचिपदावर चिंतन करतात ना बघा. मोक्ष देऊन उधार, दोष खाये, किंवा शुचित विशुची गांग होये, अनेक घटकाचं चिंतन करतात ज्ञानोबाराय. काशी आपल्याला मोक्ष देते पण मरावं लागतंय. हिमवंत आपले दोष खातो पण आयुष्य आपल्याला द्यावं लागतं ना. गंगेमध्ये जर आपण बुडी घेतली तर आपलं पाप ताप जातं, हे खरं आहे, पण वेग जर आवरण्यात नाही आला तर मग मनुष्य गंगेत नाही सापडत, गंगा सागरात. जगामध्ये सगळ्यांना पवित्र करणारी गंगा आहे, पण ती गंगा जेव्हा दोषयुक्त व्यक्तींना पावित्र्य प्रदान करण्याचा प्रयत्न करते, बाकीचे दोषी तर चांगले होतच नाही, उलट त्यांना शुद्ध करण्याच्या प्रसंगामध्ये किंवा प्रयत्नामध्ये गंगेलाच दोष प्राप्त होतो. असे पण काही दोषी व्यक्ती असतात. पण संतांचं सामर्थ्य मात्र असं आहे की संत आपल्या संगतीनं दोषी व्यक्तीला सुद्धा एक अलौकिक प्रकारचं सामर्थ्य प्रदान करतात. जे दोषी असतात त्यांच्या बाबतीमध्ये विष्णुदासांनी काय केलं, विष्णुदासांनी दोष व्यक्तींना सोडलं नाही, त्यांना परम पावन केलं. विष्णुदासी पुनीत केले, विष्णुदासी संज्ञा बोल्या दोषी. विष्णुदासी तृतीय विभक्तीचं वचन आहे बरं का. विष्णुदासी म्हणजे विष्णुदासाने. पहिलं वर्ष सगळीकडे काम येतंय. विष्णुदासी म्हणजे विष्णुदासांनी संगे आपल्या संगतीनं दोषी पुनीत केले. दोषयुक्त असणाऱ्या व्यक्तींना किंवा घटकांना पुनीत म्हणजे पावित्र्य प्रदान केलं. आता हे दोषी कोणते आहेत? दोषही अनेक प्रकारचे आहेत. सामान्यपणे जे पाप असतं त्या पापाला दोष असं म्हणतात. कारण विचारसागराच्या भाषेमध्ये मनुष्य मात्राच्या अंतकरणामध्ये 3 प्रकारचे दोष असतात. विठ्ठल विठ्ठल. पाप करण्याची जी वासना त्याला मल असं म्हणतात. चित्ताचं अस्थैर्य असं त्याला विक्षेप असं म्हणतात. आणि स्वस्वरूपाचं अज्ञान त्याला आवरण असं म्हणतात. हे दोषच आहे की नाही? मग या दोषामध्ये सगळेजण येतात. सगळेजण
फक्त संत सोडू ना, कारण संतांच्या ठिकाणी मल नाही, विक्षेप नाही, आवरण नाही. म्हणे मग ब्रह्म काय येत नाही? ब्रह्म कायमच आवरण रहित आहे. तीन पद्धतीने अर्थ करता येईल आपल्याला. संतांच्या संगतीमध्ये जर एखादा मल दोषाने संपन्न व्यक्ती जर आला, संत त्याला निष्काम कर्माकडे लावतात. न बुद्धी भेदम जन येत अज्ञानाम कर्म संज्ञानाम जोशयत सर्व कर्मानी विद्वान मुक्त समाचरण जे सायाशे स्तनसेवी ते पक्वान्नी की विजेवी म्हणून बाळका तैसी नेदावी धनुर्धरा मग तैसी कर्मी जया अयोग्यता तया प्रति नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदी करुणे ते तसत क्रियाची लावावी. याला म्हणतात सत्कर्म निष्काम कर्म. संतांच्या संगतीमध्ये मल दोषी आला, मल म्हणजे पाप करण्याची वासना असणारा व्यक्ती, तर तो निष्काम कर्माच्या माध्यमातून पुनीत होतो. विठ्ठल संगतीमध्ये विक्षेप दोषाने युक्त असणारा व्यक्ती आला तर संत त्याला भगवंताच्या गुणानुवादाकडे लावतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मत्याच्या विशद उदंड गाती अशा प्रकारे त्याला पवित्र करतात. म्हणून पुनीत केले. दोषी हा पण दोष घ्या. आणि आवरण युक्त एखादा व्यक्ती जर आला तर संत त्याला ज्ञान देऊनच त्याचं आवरण भंग करतात. आवरण भंग गुरुतेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे. म्हणून दोषी पदाने मल विक्षेप आवरण हे तीन दोष, या दोषाने संपन्न व्यक्ती दोषी. आणि तो जर विष्णुदासाच्या संगतीमध्ये आला तर विष्णुदास त्याला तसं ठेवत नाही, पुनीत केले त्याला ते पुनीत करतात. पण साधन काय वापरतात? संगे. संघ महत्वाचा आहे. तसं संत आपल्या अनेक असणाऱ्या कृतीने पवित्र करू शकतात. संत आपल्या वाणीने एखाद्याला पवित्र करू शकतात ना. वाणीच्या माध्यमातून पवित्र नाही का करत? तत्वमसी महावाक्याचा उपदेश झाला ना तो पवित्र. हा झाला वाणीचा संघ. पण संघ इथे जर घेतला तर शारीरिक संघ संतांच्या सहवासामध्ये जरी आला तरी तो पुनीत होतो. तुकोबरा या अभंगामध्ये विष्णुदास पद वापरतात बरं का. या विष्णुदास पदाचे सामासिक पद्धतीनं दोन अर्थ करता येतील. विष्णु हो दासः, विष्णूचा दास त्याला म्हणतात विष्णुदास. आणि विष्णु हो दासः यस्य सह विष्णुदास, विष्णू ज्याचा दास तो एक विष्णुदास. विठ्ठल दोन अर्थ होतील. एक आहे विष्णुदास म्हणजे कोण? विष्णूचा दास त्याला म्हणा विष्णुदास. आणि विष्णू ज्याचा दास तो एक विष्णुदास. दोन अर्थ होतील. पण या दोन अर्थामध्ये जो विष्णूचा दास आहे तो साधक भक्त झाला आणि विष्णू ज्याचा दास आहे तो सिद्ध भक्त झाला. विठ्ठल दास होणं हा भक्तीचा एक प्रकार आहे. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण किंवा दास्यम सख्यम आत्मनिवेदन नवविधा प्रकारची भक्ती आपण सांगतो. यामध्ये दास्य भक्तीला सुद्धा फार महत्व आहे. पण सामान्य माणसं कार्यदास होसी संसाराचे ते दास होतात. आणि मग परिणाम असा आहे ज्याचे आपण दास होतो तशीच अवनती आपल्याला प्राप्त होते. जर आपण सांसारिक दास झालो तर संसारातले दुःख भोगावे लागतात. आणि भगवंताचे आपण दास झालो तर परमात्मा त्याचं पद आपल्याला देतो. आपुलीची देसी पददासा. परमात्मा आपल्या भक्ताला आपलं पद प्रदान करतो. म्हणून व्यक्तीने सांसारिक असणाऱ्या पदार्थांचा दास होण्यापेक्षा विष्णू दास व्हावं. विष्णुदास व्हावं म्हणजे आपल्याकरता विठ्ठलाचं दास व्हावं. विठ्ठल सांगतात आम्ही विष्णूचे दास आहोत, आम्ही विठ्ठलाचे दास आहोत. आणि ज्या विठ्ठलाचे आम्ही दास आहोत तो सामान्य नाही, तो हा देवांचाही देव. आम्ही ज्याचे दास
विठ्ठलाचा पंढरी वास. तुकोबरा म्हणतात भगवंताचे आम्ही दास आहोत तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे. जीवनामध्ये आल्यानंतर आपण विष्णुदास व्हावं, म्हणजे विष्णूचा दास व्हावं, असा एक भक्ताचा प्रकार आहे. या भक्तामध्ये बाकीचे 3 भक्त येतील बरं का. अर्थजिज्ञासू अर्थार्थी हे पहिल्या विष्णुदासाच्या प्रकारामध्ये येतील, आणि जो ज्ञानी भक्त आहे तो दुसऱ्या प्रकारामध्ये येईल. विठ्ठल विष्णूचे दास जे झाले आहे त्यामध्ये अर्थार्थी जिज्ञासू तिघे येतील, परंतु विष्णू ज्यांचा दास झाला त्यामध्ये फक्त एक भक्त येईल, आणि तो आहे ज्ञानी भक्त. ज्ञानी भक्त विष्णूचा दास नाही, मग विष्णूच त्याचा दास आहे. विठ्ठल विठ्ठल. पण त्या भक्ताला एवढं सामर्थ्य का बरं प्राप्त झालं की भगवंतांनी सुद्धा त्याचं दास्यत्व करावं? त्याचं कारण असं आहे, परमात्मा कोणाचंही दास्यत्व करत नाही. परमात्मा जेव्हा दास्यत्व करतो तेव्हा परमात्मा फक्त एकच कसोटी पाहतो, याच्या मनामध्ये अपेक्षा काही आहे की नाही. जर अपेक्षा नसेल तरच परमात्मा त्याचा दास होतो. चित्ते नाही कोणतीच आस त्याच्या मनात नाही. पण याचा अर्थ चांगला करायचा बरं का. चित्ते नाही आस म्हणजे त्याला कीर्तन ऐकण्याची सुद्धा आस नाही, असं नाही. एका भगवंताला सोडून बाकी कोणती आस नाही. न पारमेष्ट्यम, न महेंद्र विष्ण्यम, न सार्वभौमम, न रसाधिपत्यम, न योग सिद्धी, न पुनर्भवम वा मय्यर्पितात्मेच्छति मद्विनान्यत. माझ्या वाचून तो कशाची अपेक्षा करत नाही, त्याला म्हणावं चित्ती नाही असं. जगातलं सगळं वैभव प्राप्त झालं. भागवतामध्ये असा एक श्लोक आहे बघा, त्रिभुवनातलं सगळं जरी ऐश्वर्य प्राप्त झालं, सगळं ऐश्वर्य, तर त्या ऐश्वर्याच्या मोबदल्यामध्ये जो अर्धा क्षण सुद्धा किंवा लवनिमेष मात्र सुद्धा भगवंतापासून बाजूला सरत नाही, त्याला वैष्णवाग्रगणी म्हणतात. आणि असा जो वैष्णवामध्ये अग्रगणी आहे त्याला विष्णुदास असं म्हणायचं. आणि अशाच विष्णुदासाचा परमात्मा दास्यत्व भावाने अंगीकार करतो. भगवान त्याची सेवा करतो. मग काय काय सेवा करतो? फक्त एक अभंग बघा, सगळी सेवा घरी बघा. उंच नीच काही नेने भगवंत. परमात्मा सर्व प्रकारची भक्ती करतो. असा जर विष्णुदास असेल की ज्याचं परमात्मा सुद्धा दास्यत्व भावाने अंगीकार करतो, तो किती पुनीत करतो कुणाला याचं फक्त एकांगाने उदाहरण सांगू का. तो इतका पवित्र करतो, इतका पवित्र करतो की जगाला पवित्र करणारा परमात्मा सुद्धा आपण स्वतः पवित्र व्हावं याकरता त्याच्या पाठीमागे चालतो. कारण त्याच्या पायाचे रजकन भगवंताला लागले तर परमात्मा सुद्धा पवित्र होतो. देवा इच्छी राजा
शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजाम्यहम नित्यम पूयेत्यंगरेणुभिः. परमात्मा सांगतात याच्या पायाचे रज्जकण जर माझ्या अंगावर आले ते येण्याकरता अनुव्रजाम्यहम नित्यम, मी कायम याच्या पाठीमागे चालतो का? पवित्रपणा मला प्राप्त व्हावा याकरता. स्वतः पवित्र होण्याकरता परमात्मा रामायाच्या पाठी चाले त्यांचं गुरुबंधू आहे. बरोबर पाठीमागे राहून पाठीमध्ये राहा विठाला. आपल्याला हे रज लागावे, या रजक कणातून आपल्याला पावित्र्य प्राप्त व्हावं अशी परमात्मा अपेक्षा करतो. इतके ते भक्त पवित्र आहे. मग सांगा बरं, जे विष्णुदास परमात्म्याला पवित्र करू शकतात ते दोषयुक्त असणाऱ्या घटकांना करणार नाहीत का? असं संतांनी आपल्या जीवनामध्ये कार्य केलं. पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी, असं त्यांचं सामर्थ्य आहे. आणि जेव्हा ते एखाद्याला पावित्र्य भाव प्रदान करतात त्यांच्याकडे असणारं तेज काय असतं, या तेजाचाही विचार तुकोबार आहे आक्षेप पदाने द्वितीय चरणामध्ये सांगतात. कोण पाहे तयाकडे, कोण पाहे प्रमाण म्हटलं तर कोण पाहत याकडे. संपत्तीमध्ये एक तेज नावाची संपत्ती महत्वाची सांगितली आहे. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये तेज क्षमा या पदावर चिंतन केलं आहे बघा. तेज कशाला म्हणतात? परमार्थ मार्गामध्ये जेव्हा आपण मार्गक्रमणा करतो तेव्हा कितीही प्रतिबंध जरी आले तरी मागे न हटणं याला तेज असं म्हणतात. ज्याला परमार्थ करायचा त्याच्याकडे तेजस्विता असलीच पाहिजे. विठ्ठल आहारातून मिळणारं तेज वेगळं आहे बरं का. तपातून राऊत बाबा सांगत असतात, तपातून मिळणारं तेज आणि तुपातून मिळणारं तेज वेगळं आहे. आहारातून मिळणारं तेज
आपल्या अंगकांतीतून प्रगट होत असतं. पण परमार्थामध्ये प्रवास करायचा असेल ना तर महाराज सगळ्यांचीच परीक्षा होते बरं का. असा एकही व्यक्ती नाही जगामध्ये परमार्थ करतोय आणि परीक्षा न देताच पास झाला, समजून घ्या कॉपी केली असेल. परीक्षा द्यावीच लागते. कारण जेव्हा तुम्हाला किंमत प्राप्त करायची असेल ना तेव्हा तुमची कसोटी होतच असते. ज्या सोन्याच्या 4 परीक्षा होतात कसोटीवर त्याला घासलं जातं तेव्हा त्याला उच्च मोल प्राप्त होतं. तसं साधकीय जीवनामध्ये सिद्धावस्था जर प्राप्त करायची असेल तर मग त्याला प्रतिबंधाचा सामना करावाच लागतो. आडवावया आले दोष वैरीचे धोपटिले तया माझी पहिलेले अहंकारम बलम दर्पम, हे सगळे प्रतिबंधक येतात आणि या सगळ्यांना बाजूला सारून पुढे जावं लागतं. याच्यासाठी आपल्याकडे एक महत्वाची संपत्ती असावी लागते, याला म्हणतात तेज. आणि जो तेज संपन्न व्यक्ती असतो कोण पाहे तयाकडे, त्यांच्याकडे कोणीच पाहत नाही, उलट पाहिलं तर खालीच पाहतात. विठ्ठल आपल्यापैकी बऱ्याच जणांनी म्हणजे जे वयोवृद्ध मंडळी आहे या सर्वांनी वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल महाराज फुले बाबा पाहिले असतील. बऱ्याच नवीन गुरुबंधूंनी नसन पाहिले, पण ज्यांनी पाहिले ते मात्र सांगू शकतात कोण पाहे तयाकडे. बाबा आपल्या खोलीमध्ये बसले तर पारायण करत असायचे किंवा जप करत असायचे. प्रवीण महाराज तुमचं नाव प्रवीणच हा पण प्रवीणच नाव आहे तुमचं लक्ष्मण. हा त्याचे 2 जण सारखे गुरुबंधूंचे नाव लक्षात नाही. तर आम्ही सोबत होतो पाठाला, तर बाबांचं जीवन पाहण्याचा योग आला. बाबाचा एक तर जप चालू असायचा माळ घेऊन किंवा मग अनेक ग्रंथाचं पारायण. एखादा अंतर्वाजा थोडासा उघडा पण असायचा बरं का, थोडासा पूर्ण बंदही करायचे, थोडासा हात भर उघडा असायचा, एक अर्धा फूट. मग कोणी असं डोकावून बघितलं तर आपण दर्शन करू शकत होतो. दर्शन केलं तर बाबा वर बघायचे, बुवा काय आहे, लगेच मागे निघायचं. विठ्ठल बाबांच्या डोळ्याला डोळा देऊन बोलण्याची ताकद कोणाची नसायची. त्या डोळ्यामध्ये अलौकिकच तेज होतं, कोणीही समोर बघू शकत नव्हते, काळजाचं पाणीच व्हायचं. जवळ ते आचरणाची ताकद होती. विठ्ठल आश्चर्य अर्थाने तुकोबारा विचारतात कोण पाहे तयाकडे. अशा विष्णुदासाकडे आता कोण पाहिल बरं. सामान्य राजाचा मुलगा आला तो कोणीच त्याच्याकडे पाहत नाही म्हणजे वजनाच्या दृष्टिकोनातून पाहत नाही, सगळे नम्रता राहतात. आणि हा भक्त तर असा आहे की देव त्याचा दास झालेला आहे, आता कोण पाहे तयाकडे. मग जर काळ आला तर कापी जे कळे काळ तयार. चरणातून जर भीती असा अर्थ घेतला, भय या अर्थाने संतांचा दरारा असा आहे कोण पाहे तयाकडे. त्यांच्याकडे कोण नजरेला नजर देऊन पाहू शकतं, जगात कोणाची हिंमत नाही, असा भय या अर्थाने आपण अर्थ करू शकतो. किंवा जर प्रश्न या अर्थाने अर्थ केला कोण पाहे तयाकडे, तुम्हाला माहितीये का अशा भक्ताकडे कोण कोण नजर लावून पाहतं. वाट वैकुंठी पाहते हे पाहतात, यमधर्म वाट पाहे तो पाहतो. विठ्ठल असा भक्त आपल्याला जीवनामध्ये भेटावा याची वाट परमात्माही पाहतो. भगवंतांनी स्वतःचा असणारा मत 15व्या अध्यायामध्ये व्यक्त केला. अर्जुना किंवा 6व्या अध्यायामध्ये पण आहे, दिटीची पाहता विजे
दाटुनी खेवती जे ऐसे कवन आहे. अर्जुना तुझ्या वाचून या जगामध्ये असं कोण आहे की ज्याच्यावर नजर टाकल्याबरोबर आम्हाला शांत झाल्यासारखं वाटतं, नाहीतर बाकीच्यांना पाहिलं तर लगेच चक्र काढावंसं वाटतंय. भक्त भगवंताला सुद्धा प्राप्त होणं दुर्मिळ आहे. आम्हाही वाडे कोडे अखंड बोलू आवडे परी काय किती न जोडे पुसत यायचे. अर्जुना तुझ्यासारखा भक्त आम्हाला कधीही बघायला भेटत नाही, म्हणून कोण पाहे तयाकडे. माहिती तुम्हाला त्यांच्याकडे कोण पाहतो? परमात्मा पाहतो. वैकुंठातले लोक वाट पाहतात, यमधर्म सुद्धा वाट पाहतो की हे आले तर इथे आपलं सप्ताह करता येईल. विठ्ठल कारण यमाला सुद्धा माहिती आहे हे हरिभक्त जर कदाचित इकडे आले तर आपल्याला पुराण श्रवण होऊ शकतं. कथा श्रवण व्हावयास यमधर्मा थोरास यांच्याकडूनच आपल्याला कथा श्रवण होईल, म्हणून यमधर्म त्यांची वाट पाहत आहे. त्यांची वाट तो पाहत असतो या भक्तांची की कधी आपल्याकडे येतील. म्हणजे मग बाकीच्यांची वाट का पाहत नाही? बाकीचे सगळे डीजेचे गाणे म्हणतात. तो अर्थ करता येईल बरं का. भीती या अर्थाने कोण पाहे तयाकडे आणि त्यांची असणारी उत्सुकता आकर्षकता या अर्थाने कोण कोण पाहे तयाकडे. मग सगळे प्रकार आपण घेऊ शकतो. कोण आहेत असे भक्त परिचय द्या ना. वीर विठ्ठलाचे गाढे. गाढे म्हणजे अत्यंत बलवान, बळकट आहे. बळकट कास घालोनी बळकट, इतके बलवान आहे की काळाला सुद्धा लोळवतात, इतके बलवान आहे. आणि कोणाचे वीर आहेत? विठ्ठलाचे गाढे, भगवान परमात्म्याचे अत्यंत बलसंपन्न असणारे हे वीर आहे. वीर कोणाला म्हणतात? वीर त्याला म्हणतात जो शत्रूचा पाडाव करतो आणि बाकीच्यांना आपल्या चरणाशी शरण घेण्याकरता भाग पाडतो. विठ्ठल मार्गामध्ये प्रवास करत असताना जे प्रतिबंधक असतात त्या प्रतिबंधकामध्ये दोन प्रकार आहेत. एक आंतरिक प्रतिबंध करणारे काही घटक आहे आणि बाह्य प्रतिबंध करणारे काही घटक आहे. हे अहंकारम बलम दर्पम जे आहे ना हे आतले घटक आहे आणि बाकीचे 5 विषय बाहेरचे घटक आहे. या दोघांच्याही बरोबर युद्ध करावं लागतं, दोघांच्याही बरोबर, तरच त्याला ब्रह्मपदाचं साम्राज्य मिळू शकतं. एखाद्या वेळेस बाह्य विषयांचा परित्याग केला, मनात चिंतन केलं तरी चालत नाही. मानसी होईल तरी काही, तरी सात्यंतची पाही संसार असे. मनामध्ये थोडस चिंतन केलं त्या येतो विषयांपुंस संगस्तेषु जायते संगा संजायते काम कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति समूह समूहात् सुखी विभ्रमः स्मृतिभंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति प्रकर्षेण नश्यति प्रणश्यति. प्रकर्ष करून नाश होतो, म्हणून मनामध्ये सुद्धा विकार असावे लागत नाही आणि बाहेर सुद्धा चालत नाही. बाहेरच्या विकाराला आपण कदाचित प्रतिबंध करू शकतो, पण जर मनातले केले नाही तर जैसी वरी वरी पालवी खुळी जे आणि मुळी उदक खाली जे तरी कैसेनी नाश निपजे तया वृक्षा. म्हणून पहिल्यांदा मनोजय संपादन करावा. ज्याला जीवनमुक्ती मिळवायची त्याने सुद्धा मनोजय संपादन करावा, साधना करायची, मनोजय संपादन करावा आणि मगच त्याने पुढे व्हावं. या अहंकारम बलम दर्पम या शत्रूंचा परित्याग पाळावा तर करावाचा लागतो, पण जे विषय असतात यांचा वियोग होत असताना साधकाला फार मोठं दुःख सहन करावं लागतं. पण जे वीर असतात ते मात्र सहन करतात. ज्ञानोबाराय गोड चिंता सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात जर आपण विचार केला एखादा व्यक्ती 7 दिवसाचा उपवासी आहे आणि त्याला पंक्तीतून उठवलं काय होत असेल? जावे त्याच्या वंशात. एखादा वासरू आहे गाईचं स्तनपान करण्याकरता निघालं आणि त्याला जर आपण ओढून बाजूला काढलं किती दुःख होतं त्याला. ज्ञानोबाराय म्हणतात असं जरी आपल्याला दुःख होत असेल किंवा एखादा एकुलता एक मुलगा आहे, माये पुळवणी बाळक काळी ताई कृती एक होय का उदक तोडता मीना होवावणी वत्स काढिता सार साहेब गडता भनांक दौडिता भानयावरून तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय पण सहन करतात कोण? विराग वीर विराग साहती. म्हणून हे प्रतिबंध होतच असतात. परमार्थिक साधना करणाऱ्या साधकांनी हातपाय कधीही ढिले करायचे नसतात. प्रतिबंध होणार, पण खरा शूरवीर तो आहे
प्रतिबंधाच्याही डोक्यावर पाय देऊन पुढे जातो. विठ्ठल असं आहे, ज्याला असं वाटतं आपल्या जीवनामध्ये की माझ्या जीवनामध्ये प्रतिबंध येऊ नये आणि माझी वाटचाल व्हावी, त्याने अपेक्षाच करू नये. प्रतिबंध आले ना तरच तुमची परीक्षा होत असते. या प्रतिबंधाशी सामना तुम्ही कसा करता यावरून तुमची तयारी किती आहे हे कळत असतं. महाराज खरा हुशार विद्यार्थी आहे ना परीक्षेला कधी घाबरत नाही. विठ्ठल आता हे परीक्षा रद्द करत असताना नाचतात ते, त्याचा विचार तुम्ही करा. तुम्हाला एक सांगू का, परीक्षा रद्द झाल्याचा काही ना हर्ष झाला आहे, उलट ते सरकारला तर या मतावर पाठिंबा द्यायला तयार आहे. पण खरा विद्यार्थी जो आहे ना अभ्यासून तो मात्र रडतो आहे. कारण त्याला माहिती मी केलेले कष्ट हे मला दाखवता येणार नाही, ते मला गुण संपादन करून जगाला दाखवायचे आहे. अभ्यासू विद्यार्थ्याला असं वाटतं परीक्षा झालीच पाहिजे, ऑनलाईन हो किंवा ऑफलाईन हो, कशी का व्हायला पण झाली पाहिजे. आणि ज्यांचा अभ्यास फार झाला ते म्हणतात अजिबात होऊ नये. मनुष्य हा वीर असला पाहिजे परमार्थामध्ये सुद्धा आणि व्यवहारात सुद्धा, बरं का. याला आपण सात्विक धैर्य असं म्हणतो. ज्याच्याकडे सात्विक धैर्य आहे तो परमार्थामध्ये टिकू शकतो. ज्याच्याकडे सात्विक धैर्य नाही ते पहिल्या लाटेमध्ये जातात. आता हा झाला शत्रूचा पाडाव करणं. किंवा संत तर असे असतात की सगळ्यांना आपली शरणागती धारण करण्यास भाग पाडतात. काळ कुणालाही जुमानत नाही, पण काळ संतांना लोटांगण घालतो. वीर विठ्ठलाचे गाळे बलवान वीर आहे, कळी काळ सुद्धा त्यांना नमस्कार करतो. काय चाल म्हटली, मला असं वाटतं पाया पडावं. पण पाया पडलं तर तुम्हाला वाटेल कळी काळ आहे म्हणून पडत नाही. विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे, किंवा वीर विठ्ठलाचे गाढे आणि परिणाम अशुभ त्यापुढे शुभ होणे टाके. व्यवहारामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला अशुभ वाटतात, चांगला ऐका बरं का, त्या संतांच्या करता शुभ असतात. आणि ज्या गोष्टी आपल्याला शुभ वाटतात त्या परिणामी अशुभ असतात. बऱ्याच पत्रिकेमध्ये शुभ छापलेलं असतं, नंतरचा परिणाम मला माहिती नाही. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून एक प्रसंग सांगतो. वक्ते बाबाने हा प्रसंग ज्ञानोबाच्या चरित्रामध्ये रेखाटलेला आहे. ज्ञानोबा जेव्हा नेवाशामध्ये प्रवेश करतात, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण एखाद्या गावामध्ये प्रवेश करत असताना जर एखादी प्रेत यात्रा येत असेल तर तो आपल्याकरता अशुभ अपशकुन असतो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, पण संतांच्या करता मात्र नाही. ज्ञानोबा जेव्हा नगरीत प्रवेश करतात, नेवाशामध्ये सच्चिदानंद बाबांची प्रेत यात्रा आलेली असते ना, पण मात्र त्यांच्या करता अशुभ त्यापुढे शुभ होणे ठाके. कृपा अशा प्रकारची केली, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. जो व्यक्ती मृत पावला होता त्याला लेखकत्व प्रदान केलं, हे ज्ञानोबाचं सामर्थ्य. म्हणून अशुभ त्यापुढे शुभ होणे ठाके. असे जे संत असतात त्यांचा स्वभाव काय आहे, अभंगाच्या तिसऱ्या
स्वभाव संतांचा कसा असतो? विष्णुदासाचा काय स्वभाव आहे? प्रेम सुखाची या राशी. राशी शब्दामध्ये अनंतत्व असतं, अपारत्व असतं, ज्याचा आपल्याला पार किंवा मोजमापणी करता येत नाही असा जो गीत त्याला राशी असं म्हणतात. आणि संत कशाची रास आहे? प्रेम सुखाची या राशी. आता प्रेम आणि सुख या शब्दाचा विचार करत असताना प्रेम म्हणजेच भक्ती असा अर्थ करा. भक्तीची व्याख्या करत असताना सात तस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच. अमृत स्वरूप आहे म्हणजे गोड आहे. जे गोड असतं त्याला सुख असं म्हणतात. सुख गोडच आहे. पण संत कसे आहेत? प्रेम सुखाची आराशी. आता प्रेम या पदाचा अर्थ करत असताना हे हल्लीच्या काळानुसार प्रेम लयच खाली आलंय. प्रेम या प्रेमाचं फक्त एक लक्षण भक्ती सूत्रामध्ये आलेलं सांगतो आहे. प्रेम त्याला म्हणतात जेव्हा ज्याच्यावर केलं जातं त्याच्या सुखामध्ये आपलं सुख पाहणं याला म्हणतात प्रेम. त्याच्या दुःखामध्ये आपलं दुःख पाहणं आणि त्याच्या सुखामध्ये आपलं सुख पाहणं. कल्पना करा, उदाहरण देतो, नंतर अनुभवाला येईलच. एखादा व्यक्ती आपला शेजारी बसलेला आहे, आपला गुरुबंधू आहे, त्याच्यावर आपलं फार प्रेम आहे, फार प्रेम आहे. त्याच्या द्रोणामध्ये 5 जामून वाढले आणि आपल्याला एकही वाढला नाही. त्याच्या सुखात आपलं सुख पाहणं याला प्रेम म्हणतात. तस्मिन् सत् सुख सखित्वम म्हणजे उदाहरण पटण्यासारखं आहे ना. माझ्यावर प्रयोग हा करू नका. ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याच्या सुखामध्ये आपलं सुख पाहणं याला काय म्हणतात? खरं प्रेम असं म्हणतात. जसं की गोपिकांचं प्रेम आहे. भगवंताचं सुख होत असेल, भगवंताला आनंद होत असेल, सुखलाभ होत असेल तर त्याच्याकरता अत्यंत असणाऱ्या हाल अपेक्षा सहन करणं याला प्रेम असं म्हणतात. आणि प्रेमामध्ये त्याग असतो. ज्याच्यामध्ये त्याग आहे तेच खरं प्रेम आहे. ज्याप्रमाणे आईचा आपल्या बालकावर प्रेम आहे, त्याग करते बघा आई. कशाचा त्याग करते? अंगाजीवाची संपत्ती वेचवली करी बाळाची पाळती. जीवे उबगणे हे स्थिती न पाय हे माय ज्ञानोबा व्याख्या करतात. आपली शारीरिक संपत्ती आणि मानसिक संपत्ती यांचाही परित्याग करून बालकाचं पालन पोषण करते. त्याच्यामध्ये त्याग असतो आणि खऱ्या प्रेमात त्यागच असतो. विचार त्या प्रेमाचा विषय बदलला तर अनेक प्रकारचे भाव निघू शकतात. प्रेम सुख फक्त भक्ती प्रेमालाच आपण म्हणू शकतो. नाहीतर विषयामध्ये प्रेम आहे ना, विषयामध्ये प्रेम नाही का? विषयात प्रेम आहे पण सुख नाही. आणि विषयाचं प्रेम प्रेमच नाही, वरवर फक्त वासना आहे. कारण विषयातलं प्रेम दुःखच प्रदान करत असेल, परिणामे विषमीव, तर त्याला सुख कसं काय म्हणता येईल? फक्त एकच प्रेम आहे जे आपल्याला सुख प्रदान करतं, त्याला म्हणतात भक्ती प्रेम. आणि या भक्ती प्रेम सुखाची संत रास असतात. प्रेम सुखाची या राशी. आणि म्हणून तर परमात्मा या प्रेमाचा आस्वाद घेण्याकरता स्वतःच्या लोकाचाही परित्याग करतो. ज्या सुखा कारणे सुख आहे ना,
ज्या सुखा कारणे ज्या प्रेम सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडवणी संत सदनी राहिला. असे संत असतात प्रेमसुखाची या राशी आणि त्यांच्या जीवनामध्ये पाप नाही ओखदासी. जोग महाराजांचं चरित्र आपल्याला माहिती आहे. नाशिकमध्ये काही ब्राह्मणांनी सांगितलं संकल्प सोडा पापोहम पाप कर्माहम. महाराजांनी सांगितलं हा श्लोक आमच्या करता नाही तो कोणा करताही लाव. विठ्ठल आपण पाप केलंय अशा प्रकारचा भावच नाही. पाप नाही ओखदासी. ओखद म्हणजे औषध. औषधाला सुद्धा त्यांच्याकडे पाप सापडत नाही. याचा अर्थ असा आहे औषधाकरता फार थोडं लागत असतं. औषध काही फार मोठं करायचं नसतं. औषध किती असतं 10 ml नाही काय नाही. काही 1 लिटर औषध घ्यायचं असतं तेवढं नसतं घ्यायचं ना. सॅनिटाईज किती असतं थोडंसं का प्यायचं. औषधाकरता फार थोडीशी मात्रा लागत असते पण तेवढंही पाप त्यांच्याकडे आपल्याला सापडत नाही. पाप नाही ओखदासी. आणि या संतांनी आपल्या चारित्र्यानुसार काय पराक्रम केला. तुका म्हणे त्यांनी केले वैकुंठ मेदिनी. वास्तविक असं आहे वैकुंठ वैकुंठ आहे. मेदिनी म्हणजे पृथ्वी मृत्यूलोक आहे. मृत्यूलोकाचं वैशिष्ट्य वेगळं वैकुंठाचं वैशिष्ट्य वेगळं. पण संतांचा हा चमत्कार आहे जो ब्रह्मदेवाला पण नाही करता आला. ब्रह्मदेवाने वैकुंठ वैकुंठच केलं मृत्यूलोक मृत्यूलोकच केला. पण संतांचा चमत्कार असा आहे संतांनी मृत्यूलोक पृथ्वीलोक मृत्यूलोक असताना सुद्धा त्यांना वैकुंठत्व प्रदान केलं. विठ्ठल आपल्या सामर्थ्याने मेदिनी वैकुंठ केली. तुका म्हणे त्यांनी केले वैकुंठ मेदिनी. या पृथ्वीला त्यांनी वैकुंठत्व कसं प्रदान केलं 1-2-5 मिनिटांमध्ये याचा विचार बघूया. तत्पूर्वी एकदा विठोबा संतांनी आपल्या वास्तव्याने या जगात काय बदल केला. पहिला बदल आहे जे दोषी आहे त्यांना पुनीत केलं. दुसरा बदल आहे जे अशुभ आहे त्याला शुभ केलं. आणि तिसरा बदल असा आहे जी पृथ्वी आहे तिला वैकुंठत्व प्रदान केलं. अभंगामध्ये 3 बदल प्रामुख्याने दिसतात. संगती लावाची. दोषी आहे पुनीत केलं, अशुभ आहे त्याला शुभ केलं आणि जे पृथ्वी आहे त्याला वैकुंठ केलं. विठ्ठल विठ्ठल असं कसं काय घडू शकेल. पृथ्वी आहे तर पृथ्वीच राहील ना. वैकुंठामध्ये काही रूपांतर होणार नाही. होणार नाही हे खरं आहे पण शंका कुठून विचारायची आपल्याकडून. संतांच्या बाबतीत ही शंका विचारायची नाही कारण संत अशक्य सुद्धा करू शकतात. वास्तविक या बाबतीत तर गुरु मारुती बाबा सांगत असतात की संत या बाबतीमध्ये देवाच्याही काकणभर पुढे आहे. विठ्ठल विठ्ठल सांगत असतात भगवान परमात्म्याने गोवर्धन परत उचलला चालवलं नाही. ज्ञानोदराने भिंत चालवली. किंवा परमात्म्याने गोकुळामध्ये बैलाचं दूध काढलं आहे का नाही. तुकोबराने मात्र निर्जीव नंदीचं. म्हणजे काकणभर संत देवापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून शंका आपण नाही घ्यायची. हे संतांचं सामर्थ्य आहे.
पण तरीही मृत्यू लोकाला वैकुंठत्व कसं काय प्रदान केलं जाऊ शकतं याचा विचार असा आहे शास्त्रामध्ये की परमात्मा वैकुंठामध्ये राहतो, बरोबर आहे. आणि परमात्मा जेव्हा वैकुंठाचा परित्याग करून संतांच्या जवळ येतो ना, तेव्हा वैकुंठ हे वैकुंठात राहत नाही, त्यालाही खाली यावं लागतं. एखादा व्यक्ती इथून वैकुंठात गेला तर त्याला आपण वैकुंठवासी असं म्हणतो, आहे का नाही. आणि जर वैकुंठ मृत्यू लोकांमध्ये येत असेल तर त्यालाही आपण त्या वैकुंठाला सुद्धा वैकुंठवासी म्हणू. परमात्म्याचा एक स्वभाव आहे, असे संत असतील जे प्रेम सुखाची राशी आहेत तर भगवंताला त्यांच्या सानिध्यामध्ये जावं अशी भगवंताला कायम अपेक्षा असते. भोकाजयाची या प्रीती अमृता हा आला व्यक्ती, ज्या अर्जुनाचं प्रेम भोगावं याकरता परमात्मा सगुण साकार होतो. आणि हा परमात्मा तो मी वैकुंठी नसे, वेळ एक भानु देवी हे नसे, योगी यांची ही मानसे उमर जाय, परितयापाशी पांडवा मी हरवला जेवसावा, जे नाम घोष बरवा करीती माझा तयापाशी. त्याच्या जवळ मी राहतो, पुन्हा जवळ जे बरवा नाम घोष करतात, नुसता नाम घोष नाही बरं का. ज्ञानोबांचा शब्द फार गोड आहे. बरवा म्हणजे काय, नाम घोष करतात. बरवा शब्द का वापरला, नुसता नाम घोष होत असेल वजन पाडण्याकरता तो बरवा नाही. नामघोषामध्ये कोणती सकामता नाही, ज्याच्यातून आपल्याला काही मिळावं ही अपेक्षा नाही. किंवा भगवंताचा एक श्लोक आहे बघा 10व्या अध्यायामध्ये, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्. ज्या भजनामध्ये प्रीतिपूर्वकम असेल ना, समजून घ्यावं तो बरवा नाम घोष आहे. अपेक्षा कोणतीच नाही, मानाची नाही, काय मिळावं अशी पण अपेक्षा नाही. मग चित्तामध्ये गत प्राणा बोधयंत परस्परं कथयंत क्षमा मुख्यम श्वश्यन्ति च रमन्ति च, असा नाम घोष करत असतील त्याला बरवा नाम घोष असं म्हणतात. आणि जिथे हा बरवा नाम घोष होतो परमात्म्याला करमत नाही. मग ज्या सुखा कारणे देव वेळावला, परमात्मा वैकुंठाचा परित्याग करतो इथे येतो. नाथ महाराजांनी भागवतामध्ये गोड चिंतन केलं आहे. जेव्हा परमात्मा या भक्ताकडे येतो ना, चारी मुक्तीचा विचार सांगितलाय बघा. जेव्हा परमात्मा या भक्ताकडे येतो तेव्हा वैकुंठ जवळ येतं, याला सलोकता मुक्ती असं म्हणतात. कारण ते वैकुंठ वेगळं राहत नाही, वैकुंठाला खाली यावं लागतं. सलोकता नावाची मुक्ती झाली. आता परमात्मा जवळ आला, समीपता नावाची मुक्ती आहे. जेव्हा ते भक्त चिंतन करतात, चिंतने चिंतने तद्रूपता, देवाचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप त्यांना प्राप्त होतं, याला सरूपता असं म्हणतात. आणि भजनामध्ये वृत्तीसहित भक्त परमात्म्याशी एकरूप होतो, याला सायुज्य मुक्ती असं म्हणतात. आणि या सगळ्या प्रकारच्या मुक्ती देव आणि भक्त यांच्या संगमामध्ये घडतात. तुका म्हणे त्यांनी केले वैकुंठी मी दिनी. पूर्वी कसं होतं, काही एखादीने वैकुंठात जावे, तिथे वैकुंठाची केली आगावे. पूर्वी कुणीतरी एखादा वैकुंठाला जायचा, पण यांनी मात्र असं केलं, वैकुंठाची केली आगावे. का म्हणे त्यांनी केले वैकुंठ मी देणी, कोण पाहि तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभ त्या पुढे शुभ होई ठावी यथावती अवकाश. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग घेऊन चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन विश्वमावली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेतील सगळीच गुरुजन मंडळी, मारुती बाबा असतील, शास्त्री बाबा असतील, गत काळातील वैकुंठवासी गुरुजन मंडळी असतील, आपण सर्व गुरुबंधू आणि ज्यांच्या निमित्ताने पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांचं आठवं पुण्यस्मरण आहे असे वैकुंठवासी वासुदेव महाराज बारड यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये प्रसंगानुसार काही घटना घडून जातात, त्या बाबतीमध्ये योग्य असेल ते स्वीकार करा, अयोग्य असेल त्याचा परित्याग करा. न्यूनते पुरते अधिक सरते, करून घ्यावे हे तुमते विनवित्व असे. ज्ञानेश्वर